करवीर तालुक्यातील नागदेवाडी गावच्या हद्दीतील श्री दत्तनगरमधील नव्या वस्तीमध्ये अनेक अनधिकृत नळजोडण्या असल्याच्या तक्रारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात दाखल झाल्या होत्या। याची दखल घेत आज सकाळी 11च्या सुमाराला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वसुली पथकानं धडक कारवाई करत 40 अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या। करवीर तालुक्यातील नागदेववाडीमध्ये पूर्वी पीव्हीसी पाईप कनेक्शन मैला मिश्रित गटरमधून गेल्यानं लोकांना दूषित पाणीपुरवठा होत होता। त्यावर तोडगा म्हणून इथल्या लोकांनी सन 2021 मध्ये 2 इंची काळ्या पाईपलाईन बसवून घेतल्या। या पाईपलाईन रिकाम्या प्लॉटधारकांच्या जागेतून गेल्यानं त्याचा फायदा तत्कालीन बांधकाम ठेकेदारांनी घेत आपापल्या रिकाम्या जागेत घरं बांधण्यापूर्वी बेकायदेशीर नळ जोडण्या घेतल्या। त्यामुळे नवीन झालेल्या वसाहतीतील घरांना फुकट अनधिकृत नळ जोडणी मिळाली। त्यातच भर म्हणून बेकायदा कनेक्शन धारकांनी कॉलनीच्या मुख्य वाहिनीला थेट मोटर जोडणी करून घेतल्यानं दत्तनगरमधील मीटर धारकांना कमी दाबानं पाण्याचा पुरवठा होऊ लागला। त्यामुळे अनधिकृत जोडणीधारक आणि कायदेशीर मीटरधारक यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाल्यानं 1 वर्षांपूर्वी पालिका प्रशासनानं काही ठिकाणच्या अनधिकृत जोडण्या खंडित केल्या। पण हे प्रकरण एवढ्यावर न थांबता बेकायदेशीर नळ जोडणीधारकांनी नागदेववाडी ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरून पुन्हा अनधिकृत नळ जोडणी घेतली। या घटनेला 6 महिने उलटल्यानंतर बेकायदेशीर नळजोडणीच्या तक्रारी वाढल्यानं आज जलअभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अधीक्षक प्रशांत पंडत आणि वसुली पथक प्रमुख संजय पाटील यांच्या पथकानं श्री दत्तनगरमध्ये अचानक धाड टाकत अनधिकृत 40 नळजोडण्या खंडित केल्या। पाणीपुरवठा विभागाचे मीटर रीडर सुभाष करडे, प्रथमेश माजगावकर, सदानंद पाटील, भास्कर चव्हाण, सुनील बेले, रमेश देसाई, उज्ज्वला तिबिले, शैलजा आटुगडे, विवेक चौगुले, प्रितेश रणनवरे, फिटर शिवाजी खाडे यांचा कारवाईत सहभाग होता।